नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या ह्या सेशनमध्ये खूप इम्पोर्टंट सेशन आहे. ॲक्चुअलमध्ये हा 1.5 तासाचा सेशन आहे, परंतु मी समराईज वेनं तुम्हाला मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे काही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, ते खरंच तुमच्यासाठी आय ओपनर असणार आहे आणि मी तुम्हाला असं खात्री देतो, की हा सेशन कंप्लीटली ऐकल्यानंतर तुम्ही जसे आहात तसे असणार नाही. तुमचा अप्रोच बदलेल. तुमचा आजूबाजूकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक होईल आणि खूप अलर्ट फील कराल. स्वतःला खूप स्मार्ट फील कराल चॉईसेसच्या बाबतीत जे काही तुम्ही करताय ते. तर आजचा वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरू करूयात. श्रद्धा होमिओ नॅचरल न्यूरो रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर शिवाजीनगर नांदेडतर्फे हॅपीनेसकडून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कारण वी शेअर, केअर अँड स्प्रेड द स्माईल. आता जे काही आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत, जे टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग आहे. सतत आपण त्या दुनियेमध्ये असतो. त्या सगळ्या गोष्टी मी तुझ्यासोबत शेअर करत आहे. आपण स्वतःला खूप स्मार्ट समजतो, खूप एज्युकेटेड समजतो, परंतु आपल्यावरती काही प्रश्न निर्माण करणारा हा सेशन असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या अलर्टपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे करणार आहे. आमच्या हॅपीनेसचे फाउंडर आहेत डॉक्टर प्रज्ञा कसबे. होमिओपॅथिक एक्सपर्ट आहेत. मागच्या 10 वर्षाचा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यानंतर त्यांनी आजपर्यंत क्रिटिकल केसेसला खूप छान पद्धतीने हँडल केलेलं आहे. हे मी स्वतः आचार्य डॉक्टर एकनाथ येविते मागील 6 वर्षापासून मी मॅडमसोबत प्रॅक्टिस करतोय. पल्स रिडिंग एक्सपर्ट आहे आणि सिंपल आजारापासून ते क्रॉनिक आजारापर्यंत आम्ही खूप छान पद्धतीनं टॅकल केलेलं आहे. नॅचरली लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून नॅचरल वेनं मिनिमम साइड इफेक्टसोबत आम्ही काम केलेलं आहे. तर आजचं जे टॉपिक आहे आपल्याकडे आपण जे काही म्हणतो की सो कॉल्ड आपण प्रगत जगामध्ये आपण जगत आहोत. मॉडर्न सायन्समध्ये खूप प्रोग्रेस झालेली आहे आणि आपल्याकडे हेल्दी राहण्यासाठी खूप खूप ऑप्शन्स क्रिएट झालेले आहेत. आणि नेमके ते ऑप्शन्स कोणते आहेत? आणि खरंच ते आपल्याला हेल्दी ठेवत आहेत का? आणि जे काही आपण ज्याला प्रोग्रेस म्हणतो ते खरंच प्रोग्रेस आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं जाणून घेत आहोत. चला तर मग हे काही ऑप्शन्स आपण पाहतोय जे की बॉर्नव्हिटा आहे, बूस्ट आहे, डायबिटीज होण्यासाठी शुगर फ्री आहे. मैदा खराब असतो सगळ्यांना माहिती आहे म्हणून ब्राउन ब्रेड, फायबर रिच ब्रेड आहे, चोकोज आहेत, मल्टीव्हिटॅमिन्स आहेत. ऑल टाईम आपल्याला फ्रूट ज्युसेस आपल्याला मिळते. फ्रेश फ्रुट्सचं एक्स्ट्रॅक्ट मिळतंय. आईस्क्रीम्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर कॅश्यू नट्स, ड्राय फ्रुट्स इन्व्हॉल्व असलेले, दुधाचं असलेलं, ब्रँडेड कंपनीचं आहे आणि जे आपणाला आजारी कधीच पडू देत नाही याची खात्री पण देते. कारण ते नॅचरल सोर्सनं बनलेलं आहे आणि आपण हे त्याच पद्धतीनं पाहतो. त्याचबरोबर आपण सोशली ॲक्सेप्टेड काही हीरोज पण आपण पाहत आहोत. बरोबर आहे. खरंच हे हीरोज आहेत का? हा माझा प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्ही स्वतःला पण करा. हे केवळ आणि केवळ ॲक्टर्स आहेत. बरोबर आहे. ते का आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपले हीरोज ॲक्चुअलमध्ये सोल्जर्स आहेत. आपले हीरोज शेतामध्ये जे मेहनत करतायत ते हीरोज आहेत. आपले खरे हीरोज ते आहेत जे आपली नोकरी, आपला जॉब प्रामाणिकपणे करत आहेत. आपल्या देशासाठी सर्व्ह करत आहेत. जे सायंटिस्ट आहेत त्यांनी केलंय आणि जे करत आहेत आणि सोशल वेलफेअरसाठी जे काम करत आहेत ते हीरोज आहेत, हे नाही. आता आपण येऊया, की आपण खरंच स्मार्ट आहोत का? आपल्याला जे सांगितलं जातंय ते खरंच खरं आहे का? आणि खरंच आपण जे काही निर्णय घेतो ते स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने घेतो का कुठून तरी इन्फ्लुअन्स होऊन घेतो? हे लक्षात घ्या. आपलं ब्रेन हे वॉश करण्यात येतं आणि आपण कुठेतरी बळी पडतो त्याला आणि आपण मग ते घ्यायला भाग पडतो. कसं ते समजून घ्या. एक काळ होता आपण लहान असताना चॉकलेट खाताना लेकरं पाहिलेली आहेत. चॉकलेट म्हणलं की लेकरं लक्षात यायची. मग आमच्या वेळी आम्ही लहान असताना जर कोणी मोठा मुलगा चॉकलेट, मुलगी चॉकलेट खात असेल तर आम्ही त्यांना चिडवायचो, की "अरे हा चॉकलेट खातोय" म्हणून. पण ही चॉकलेट इंडस्ट्रीला काही पटलं नाही. त्यांनी मग काय केलं, की तरुण लोकांनी पण एकमेकाला चॉकलेट शेअर करतायत असं ॲडव्हर्टाइजमध्ये दाखवलं आणि तेव्हापासून आम्ही बघतोय, की छोटी लेकरं सोडा, तरुण लेकरं, टीनेजर्स देखील त्यांची बॅग्स तुम्ही स्कूल बॅग्स चेक करा, अगदी चॉकलेटच्या रॅपर्सनं भरलेले मिळतात. मग यावरही त्यांचं मन समाधान झालं नाही. त्यांनी काय केलं, वृद्ध लोकांना, अडल्ट लोकांना, वयस्कर लोकांना देखील याच्यामध्ये आणलं. त्यांनी बर्थडे गिफ्टला किंवा दिवाळीसारख्या सणावरती कुछ मीठा हो जाए म्हणून त्यांनी फॅमिली पॅक आणला. मग लहान लेकरांपासून ते वयस्क लेकरांपर्यंत चॉकलेट खाणं एक कॉमन प्रॅक्टिस बनून गेली. आता मला तुम्ही सांगा, चॉकलेट खाण्याचा निर्णय तुम्ही घेतला होता का? अजिबात नाहीये. चॉकलेट तुम्ही खाल्लं पाहिजे, खाणं ट्रेंड आहे, हे ॲडव्हर्टाइजनं ठरवलेलं आहे.
त्याच्यानंतर तुम्ही ही एक जाहिरात पण बघितली, जिथं शाहरुख खान बिर्याणी खात असतात, तिथं वेटरने विचारतो, "क्या कुछ ठंडा लावूं सर?" तर तो म्हणतो, की "मैं ठंडा नहीं पीता, मैं तूफान पीता हूँ." आता बिर्याणी गरम आहे त्याच्यासोबत ते हे कार्बोनेटेड ड्रिंक पीत आहेत, खूप थंड पीत आहेत आणि बिर्याणी गरम आहे. 2 विरुद्ध गोष्टी ॲट अ टाईम शरीरामध्ये जाताना शरीरात काय तुफान उठतो याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आजकाल होणारे डायबिटीज, हार्ट अटॅक हे किती भयंकर आहेत याची कल्पनाही करू शकत नाही. त्याच्यानंतर मल्टीव्हिटॅमिन्स, सप्लिमेंट्स अंधाधुंद पद्धतीनं सगळेजण वापरत आहेत. गरज आहे, नाही काही समजत नाही हे लक्षात घ्या. हे ज्या पद्धतीनं जाहिरात केली जाते, ज्या पद्धतीनं टेस्टिमोनियल्स तुमच्यापुढे सादर केले जातात, हे खरंच लाँग लास्टिंग आहेत का? याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. एक काळ होता ह्या कंपनीसाठी युवराज सिंग काम करायचे. नंतर युवराज सिंगला कॅन्सर झाला, मग सलमान खान आले. सलमान खान म्हणतात, "मेरी सेहत खराब." त्याच्यानंतर मग अक्षय कुमार सांगायला लागले. खरंच हे व्हॅलिड आहे का? ह्याचा पण प्रश्न आहे. हे सगळेजण आपल्यासाठी जे काही सेलिब्रिटीज आहेत, जे काही जाहिराती करतात याबद्दल त्यांनी सजग राहणं गरजेचं आहे. परंतु आपण त्यांना इन्फ्लुअन्स होतो आणि त्या गोष्टी खातो. आता याच्यानंतर माझा एक तुम्हाला कॉमन प्रश्न आहे. खरंच आंब्याचा सीझन असतो की नाही? आपण जर सुशिक्षित असाल, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. आपण जे घरी आंब्याचा रस बनवतो, 2 तासानंतर काळं पडायला लागतं, ते खराब व्हायला लागतं. परंतु यांच्या बॉटलमधलं जे रस आहे, वर्षानुवर्ष टिकतं. खरंच ते आंब्याचा रस आहे का? हा स्वतःला प्रश्न विचारा. असंख्य केमिकल्स, प्रिझर्व्हेटिव्हज, ॲडिटिव्हज असे फूड इंजिनिअर्स त्याच्यामध्ये लागलेले असतात. एकदा पिल्यानंतर ते परत-परत प्यायची इच्छा पण होते. घरच्या रसापेक्षा ते चांगलं पण लागते. असं काय आहे त्याच्यामध्ये विचार करा. हे तुम्हाला हळू कमजोर पाडण्यासाठी पुरेसं आहे. कारण आपल्याला सरळ सांगतात, आपण सुशिक्षित असताना देखील, "आम का कोई सीझन नहीं होता है." आपण म्हणलं पाहिजे, "आम का सीझन होता है." जर सीझन नसला असता, तर त्या सीझनमध्ये फळं आली नसती. आता तो भाग वेगळा, की ते तुम्हाला बॉटलमधून देतायत आणि आपण त्याला ॲक्सेप्ट करून, आपण एक कॉमन प्रॅक्टिस करून, आपल्या कुटुंबियासोबत, येणाऱ्या पाहुण्यांसोबत आपण सगळ्यांना सर्व्ह करतोय हॅपीली आणि प्राउडली कारण स्वतःला आपण अपडेटेड, मॉडर्न समजत असतो. खरंच आपण अपडेटेड आणि मॉडर्न आहोत का? यावरती आपण विचार करणं फार आवश्यक आहे. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ॲडव्हर्टाइजमध्ये तुम्हाला सांगणं, नवीन-नवीन पद्धतीने त्या गोष्टी एक्झॅजरेट करून, चढून करून सांगणं हे कधीच थांबणार नाही. आणि आत्तापर्यंत तुम्ही जे बघितलंय जे हेल्दी आहे किंवा जे चांगलं आहे, आकर्षक आहे म्हणून सांगितलं गेलं, ते तसं नाहीच आहे. कारण जसं दिसतं तसं नाहीच आहे आणि जे दाखवलं जात नाही ते तर तुमच्यासाठी खतरनाक आहे. कसं आहे? कारण आता एक ओपन चॅलेंज आहे. तुम्ही घरी एक नजर फिरवा. तुमच्या घरी जेवढ्या काही गोष्टी तुम्ही आणलेल्या आहेत, हे तुम्ही स्वतः आणले नाहीत. हे तुमच्याकडून खरेदी करून घेतलं गेलेलं आहे. कारण दिमाग से कम और दिल से ज़्यादा सोचोगे तो ऐसा ही होगा, आपका फायदा कम नुकसान ज़्यादा होगा. तुम्हाला वाटत असेल, की मी एवढ्या-एवढ्या खरेदी करून आणलेल्या आहेत. अजिबात नाहीये. त्या गोष्टी तुमच्यासाठी फार खतरनाक आहेत. स्मार्टली सिलेक्ट करा. कारण काय, आता आपण एक लक्षात घ्या, आपण शुगर खतरनाक आहे. शुगर ही फार डेंजरस आहे. ही संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शुगर फार डेंजर आहे. सगळीकडं व्यापून गेलेली आहे. शुगरचे शेकडो नाव आहेत. तर त्या शुगरला वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. बेरी शुगर, ब्राउन शुगर, डेक्स्ट्रिन, हनी, माल्ट, डेक्स्ट्रिन, मोलॅसेस, नॅचरल शुगर, रॉ शुगर, रिफाईंड शुगर याच्या व्यतिरिक्त काही नावाच्या पुढं प्रत्यय लागतो. त्याला सफिक्स म्हणतात. ओ-एस-सी जसं की ग्लुकोज, लॅक्टोज, फ्रुक्टोज, माल्टोज असे लेबल त्याला दिले जातात आणि ही शुगर तुम्ही घेणाऱ्या प्रत्येक कॅन फूडमध्ये, पॅकेज फूडमध्ये आहे आणि ते तुम्हाला खूप आजारी पाडण्यासाठी पुरेशी आहे. खरंच साखर खूप डेंजर असते. इतकी डेंजर असते की तुम्ही कल्पना नाही करू शकत. फरक एवढाच आहे की आज खाल्ल्यानंतर लगेच माणूस आजारी पडत नाही किंवा मरत नाही. ते स्लो पॉइझनसारखं काम करतं. तुमच्या लेकरासाठी, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या परिवारासाठी ते खतरनाक आहे. कारण का असं आहे, जर ही साखर जर लहान लेकराच्या मेंदूपर्यंत जर जास्त जमा झाली, तर ADHD सारखा आजार होतो. जिथं मुलं लेकरं डिस्टर्ब राहायला लागतात, त्यांचं फोकस कमी होतं, चिडचिडेपण वाढतं. असंख्य ADHD नावाचा आजार तुम्ही सर्च करा. मग काय परिणाम आहेत ते बघा आणि त्याचे केसेस किती भयंकर वाढतायत ते बघा. डिमेन्शिया, मेंदूवरती सूज येणे, अल्झायमर्स, विस्मृती कंप्लीटली स्वतःचं नाव ओळखून विसरून जातं माणूस. कोणी कोणाला ओळखत नाही, स्वतःच्या लेकरांना ओळखत नाही, पत्नीला ओळखत नाही, सगळं विसरून जातं. असे आजार भारतामध्ये नव्हते, आता खूप वाढलेले आहेत आणि वाढत आहेत. त्याच्यानंतर डोळ्यामध्ये ग्लुकोमा होणं, मोतीबिंदू होणं, दातात कॅव्हिटी होणं, अनिद्रा येणं, रक्तात साखर वाढली तर डायबिटीज होणं, त्वचेमध्ये वाढली तर लवकर कमी वयात जास्त वयाचे दिसणं, तेच तुमच्या शरीरभर पसरली तर कॅन्सरसारखे आजार होणं आणि शुगरसोबत अल्कोहोल घेतलं म्हणजे जे स्नॅक फॉर्ममध्ये येते, ते तुमच्या आतड्यातील बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया मारून तुम्हाला खूप कमजोर
आणि मोठ्या आजाराच्या खाईमध्ये ते तुम्हाला टाकत असतं आणि हेच सिंपल वाटणाऱ्या गोष्टी उद्या कॉम्प्लेक्स आणि भयावह आजाराच्या विळख्यामध्ये तुम्हाला कधी घेऊन जाईल कळतही नाही. म्हणून आजकाल जे अचानक हार्ट अटॅक होत आहेत, आजकाल सर्रास कोणाला डायबिटीज होतंय, हे त्याच्या मागचं कारण शुगर आहे. आता येऊया आपण कलर्स बाबतीत. फूड कलर्स काय सिंपल आहेत, चांगले आहेत. अहो, हे कार्सिनोजेनिक आहेत. हे कॅन्सरसारखे आजार तयार करतात. ला बळी पडणारे किंवा आपल्या जीवनाची क्वालिटी खराब करण्यासाठी हे पुरेसे आहेत. आणि हे खरंच कलर चांगले असतात. त्यांचे कोड वर्ड्स का वापरले जातात, की जे नंबर्स फॉर्ममध्ये वापरले जातात? आणि हे सामान्य लोकांना कळू नये यासाठीच आहे का? स्वतः प्रश्न विचारा आणि स्वतःच त्याचा न्यायनिवाडा करा. जर आपण होळीसाठी जे की आत्ताच झालेली आहे रासायनिक रंग तुम्ही लावू नका चेहऱ्यावरती कारण ते खराब असतं हे तुम्हाला माहिती आहे. हे तर पोटात घेतोय आपण. जे की प्रत्येक फूड आयटममध्ये टाकलेलं आहे. जे की डेंजरस आहे. ते तुमच्या मुलांसाठी, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या परिवारासाठी. तुम्ही त्याचे लेबल्स वाचायला सुरुवात करा. जे काही तुम्ही घरी फूड पॅकेट आहे त्याच्यामध्ये स्वीटनर्स कोणते आहेत, कलर्स कोणते टाकलेले आहेत, फ्लेवरिंग एजंट काय-काय आहेत, प्रिझर्व्हेटिव्हज किती टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये सोडियम किती प्रमाणात आहे, एम-एस-जी, मोनोसोडियम ग्लुटामेट किती डेंजरस आहे ते तुमच्या नर्व्हस सिस्टमला, डायजेस्टिव्ह सिस्टमला, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला, प्रजनन संस्थेला, तुमच्या चेतासंस्थेला, सगळ्या सिस्टमला हे आतून पकडून टाकतं. तुमच्या डी-एन-ए, आर-एन-एला कमजोर करून टाकतं. बॉडीमधला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतं आणि कमी वयात माणूस जास्त वयाचा दिसायला लागतो. केस गळायला लागतात, केस पांढरे व्हायला लागतात, आयसाईट कमी म्हणजे मेमरी तेवढी शार्प राहत नाहीत, इम्युनिटी कमी होऊन जाते. अनेक पद्धतीनं आजार समोर येतात. थायरॉईड, हार्मोनल चेंजेस, डायबिटीज, कॅन्सर, ओबेसिटी, हार्ट प्रॉब्लेम्स, कॉन्स्टिपेशन, झोप न लागणे, चिडचिड होणे अशा अनेक समस्येचा सामना करावा लागतो. त्याच्यानंतर आपण येऊया फॅटबद्दल, वजनाबद्दल बऱ्याच जणांना चिंता असते आणि बरेच जण तुम्हाला डॉक्टर सांगताना ऐकलं असेल किंवा चर्चेमध्ये पण तुम्ही ऐकलेलं असेल, की "बाबा रे, फॅट चांगलं नसतं, फॅट अजिबात चांगलं नाही." पण लक्षात घ्या, फॅटशिवाय आपली बॉडी जगूच शकत नाही. आपला जो महत्त्वाचा मेंदू आहे, तो 60% पेक्षा जास्त फॅटनं बनलेला आहे, चरबीनं बनलेला आहे. जर आपल्या शरीराला लो फॅटवर आपण गेलं, तर आपल्या शरीराचे बेहाल होतील, हे लक्षात घ्या. आपल्या शरीरामधले महत्त्वाचे हार्मोन जे आहेत, लेप्टिन, कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोन आहे, ते फॅटशिवाय बनत नाही. टेस्टोस्टेरॉन हे देखील तुमचे फॅटशिवाय बनत नाहीत. त्याच्यामुळे फॅट महत्त्वाचं आहे. मग फॅट अचानक कसा वाईट झाला? 1980 ते 90च्या दशकामध्ये लो फॅट कन्झम्पशन नावाची संकल्पना इंट्रोड्यूस करण्यात आली आणि तेव्हापासून ओबेसिटीचे केसेस आपल्या भारतामध्ये खूप प्रमाणामध्ये वाढले आणि जगभरात पण वाढले. विदाऊट फॅट तर आपण जगू शकत नाही. फॅट तर इम्पोर्टंट आहेत आणि फॅटचा वापर करून आपण वजन पण कमी करू शकतो हे लक्षात घ्या आणि फॅट तुमचा मित्र आहे, शत्रू अजिबात नाहीये. फॅटला तुम्ही चुकीच्या पद्धतीनं गृहीत धरलेले आहेत. आता फॅट कसा चांगला आहे, कसा वाईट आहे, याबद्दल मी तुम्हाला सेपरेट आणि डिटेलमध्ये सांगत आहे. मी सध्या तुम्हाला एक समरीज टाइपमध्ये हा सेशन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर लक्षात घ्या ज्यांना वजनाबाबतीत थोडंसं स्वतःच्या बॉडी फिगर बाबतीत जे चर्चा करताय, ते तुम्ही थोडंसं अवेअर व्हा. कारण मी नेहमी म्हणत असतो, की लूज युअर वेट नॉट युअर माइंड. आपण फॅट काय आहे हे लक्षात घ्या. स्त्रियांचं शरीर वेगळं असतं, पुरुषांचं शरीर वेगळं असतं. पुरुषांच्या शरीराला अँड्रॉइड बॉडी म्हणतात आणि स्त्रियांच्या शरीराला गायनाइड बॉडी म्हणतात. स्त्रियांच्या छातीवरती, कमरेवरती, मांडीवरती चरबी असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. पुरुषांच्या नाही. तर सगळेजण सारखे दिसू शकत नाही. तर फॅट कोणता वाईट आहे? फॅट वाईट आहे हे सांगितलं, पण कोणतं फॅट वाईट असतं हे त्यांनी सांगितलं नाही. फॉर एक्झाम्पल इथं व्हेजिटेबल ऑइल आहे. व्हेजिटेबल ऑइलमध्ये काय हायड्रोजन मॉलिक्यूल जास्त आहेत आणि हे जेव्हा एकत्र येतात म्हणजे व्हेजिटेबल ऑइल आणि हायड्रोजनेशन होतं, तेव्हा ते ट्रान्स फॅट बनतं. ट्रान्स फॅट बनतं म्हणजे असं समजा की ट्रान्स फॅटची साखळी खूप लांब असते आणि आपण जे रेग्युलर फॅट घेतो, जे नॅचरल फॅट आहे, ते त्याची साखळी कमी असते. जी लांब साखळी आहे ती पचायला शरीराला अवघड जाते आणि आपला जो फॅट आहे चांगला, त्याचं साखळी कमी असल्यामुळे इझिली डायजेस्ट होतं, बॉडी यूज करू शकते. आता ट्रान्स फॅट कशा-कशामध्ये मिळतो हे पण समजून घ्या. हे ट्रान्स फॅट वाईट आहे. आपल्याला काय सांगितलं फॅट वाईट आहे. तुम्ही तेल खाऊ नका, तुम्ही तूप खाऊ नका हे सांगण्यात आलं आणि आपण तेल, तूप खाल्लेली पिढी आहे आपली. त्यांच्यासोबत वाईट झालं नाही आणि अचानक आपल्यासोबत कसं काय वाईट व्हायलंय? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर हे फॅट कुठून येतंय? हे जे काही प्रॉडक्ट्स तुम्ही घेताय, जे तुम्ही स्पेशली आईस्क्रीम ते तुमचं दुधाचं बनलेलंच नाही. दुधाचं बनलेलं असतं तर ते टिकलंच नसतं. ठीक आहे.
तर ते काय असतं ह्यांच्यामध्ये जे फॅट आहे ते लाँग चेन आहे, लांब साखळी असलेलं आहे. जर बॉडी आपली त्याला ब्रेक करू शकत नाही, डायजेस्ट करू शकत नाही. मग ते आपल्या धमन्यामध्ये जाऊन ब्लॉकेज क्रिएट करतं आणि हार्ट अटॅकचं कारण बनतं. ते प्रॉडक्टची शेल्फ लाईफ वाढवते, त्याची एक्सपायरी डेट मोठी करते आणि आपली एक्सपायरी डेट कमी करते. म्हणून आईस्क्रीम सारखे पदार्थ किंवा पॅकेज फूड सारखे पदार्थापासून दूर राहणं गरजेचं आहे. कारण फॅटच असं आहे की कॉर्टिसोल, इन्सुलिन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन एन नंबर ऑफ थिंग्स आपले फॅट शिवाय काम करू शकत नाही. इव्हन तुमच्या गुडघ्यामध्ये गिरीज बनण्याचं काम देखील फॅटच करत असतं. तुमचे नर्व्हस सिस्टम फॅटवर काम करते. हे सगळं फॅटमुळं काम करतं. म्हणून म्हणतो फॅट हे तुमचा मित्र आहे. फक्त कॅलरी किती बर्न केल्या आणि किती खाल्ल्या याच्यावरून तुमचं वजन ठरणार नाही. ह्या गोष्टी लक्षात घ्या. एज्युकेशन मस्ट आहे. ब्लाइंडली कुठल्या गोष्टीलाही फॉलो करू नका. आता येऊया मल्टीव्हिटॅमिन्सवरती. मल्टीव्हिटॅमिन्स आजकाल कोणीही बनवू शकतं. त्याला काही कुठली विशेष पात्रतेची गरज नाही. फॉर्म्युलेट करा आणि विका वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये. ठीक आहे. तर फॅट जे असतात व्हिटॅमिन्स जे आहेत ना, एक वॉटर सॉल्युबल असतात, एक फॅट सॉल्युबल असतात. म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे आणि चरबीमध्ये विरघळणारे. आता चरबीमध्ये कोणते व्हिटॅमिन ए, डी, ए, के आणि पाण्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी हे तर रेग्युलर घ्यावे लागतात. आता एखाद्या वेळेस काय केलं व्हिटॅमिन डी घेतलं, ई घेतले, कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये, सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये घेतलात आणि तुमच्या बॉडीला त्याची गरजच नव्हती. तर बॉडी त्याला यूज करणार नाही. आर्टिफिशियल फॉर्ममध्ये, फॉरेन बॉडीच्या फॉर्ममध्ये ती स्टोअर बघते आणि ती टॉक्सिनच्या स्वरूपात स्टोअर करते. आपल्या बॉडीला बेनिफिट द्यायच्या ऐवजी ते नुकसान देण्याचं काम करतात. याच्यामुळे किडनी फेल्युअर किंवा आर्टरी ब्लॉकेजेस होणं किंवा इतर पद्धतीचे कॉम्प्लिकेशन्स होणं, कॉग्निशन सिस्टम बॉडीमध्ये खराब होऊन नर्व्हस सिस्टम डॅमेज होण्यासारखे देखील प्रकार घडतात. त्याच्यामुळे मल्टीव्हिटॅमिन घ्यायच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या की आपल्या व्हिटॅमिन्समध्ये आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पोर्टंट आहेत. परंतु प्रत्येक व्हिटॅमिनसाठी तुम्हाला बॉटलकडे इंजेक्टच्या फॉर्ममध्ये, पावडरच्या फॉर्ममध्ये घ्यावंच लागतं असं नाहीये. आता हे कसं काम करतं डिटेलमध्ये याच्यावर पण मी एक सेपरेटली टॉपिक तुम्हाला मी उपलब्ध करून देईल. ते ते पण 10-15 मिनिटाचं असेल. परंतु ह्या गोष्टी जर समजून घेतल्या डिटेलमध्ये तर तुम्ही खरंच तुमच्या फॅमिलीला अवेअर करू शकता. ब्लाइंडली कुठल्याही गोष्टीला फॉलो करायची गरज नाही आहे. तर हे व्हिटॅमिन्स काय करतं, सेरोटोनिनचं प्रोडक्शन करतं, आपलं मूड चांगलं ठेवतं, माइंड हेल्थ चांगली ठेवते, डायजेशन चांगलं राहायला मदत होते, ऑक्सिजन सर्क्युलेशन चांगलं राहतं. तर एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी मिळतं कसं? व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे ॲट अ टाईम. व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी म्हणजे कॅल्शियम असणार नाही, कॅल्शियम डिफिशियन्सी म्हणजे व्हिटॅमिन डी असणार नाही, लक्षात घ्या. आणि बाहेरून तुम्ही कितीही दिवस जन्मभर तुम्ही ह्या गोळ्या खा कॅल्शियमच्या, तुमचं कॅल्शियम कधीच भरून निघणार नाही. हे खुलं चॅलेंज आहे माझं तुम्हाला. कसं आणि माझं चॅलेंज काय हे शक्यच नाही. कारण जोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये चरबी असणार नाही आणि चरबीवरती सूर्याची किरणं मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कधीच मिळू शकणार नाही. म्हणजे व्हिटॅमिन डीचं क्रिएशन होणार नाही. ते कसं होणार नाही यावर मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून आणीन. यासाठी आत्ता जे मी तुम्हाला देत आहे ते इंट्रोडक्टरी आहे आणि तुम्हाला पटण्यासाठी आहे, की अरे हां, खरंच आपल्या आजूबाजूला जे हेल्दी म्हणून दाखवलं जाते ते अजिबात हेल्दी नाहीये. कितीही मोठ्या कंपनीचं ब्रँड असू दे, त्याचं ब्रँड महत्वाचं नाही, त्याचे इन्ग्रेडियंट महत्वाचे आहेत. आणि कुठलीही कंपनी स्वतःसाठी रिफाईन करते, स्वतःसाठी. लक्षात घ्या. तुमच्या फायद्यासाठी नाही, त्यासाठी आपल्या शरीराची काळजी आपण घेणं अत्यावश्यक आहे. प्रत्येक गोष्टी बारकाईने समजून घ्या. स्वतःचा हिरो स्वतः बना. ठीक आहे. तर आजच्या ह्या टाईम पिरियडमध्ये आम्ही बऱ्याच जणांना एज्युकेट करतोय. प्रत्येक बारकावे सांगतोय. प्रत्येक घरातली महिला, घरातला व्यक्ती, घरातला सदस्य हे घराघरामध्ये वैद्य निर्माण होणं गरजेचं आहे. कारण आज इतकी इरिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे, की तुम्ही त्याची कल्पना देखील करू शकत नाही. कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आजाराचं निदान होईपर्यंत इकडं व्यक्ती चाललेत निघून आणि कधीही प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. आणि आपल्याकडे अशा सिस्टम आहेत, जे तुम्ही आजाराला क्युअर पण करू शकता आणि त्यांना प्रिव्हेंट पण करू शकता. आपल्याकडे आमचं अशी एक सिस्टम आम्ही सुरू केली आहे. घरी बसून तुम्ही हे नॉलेज घ्या आणि तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो. तुम्ही एखाद्या वेळेस ट्रेनमध्ये प्रवास करत आहात. तुमच्या बाजूला एम-डी बसलेले आहेत, एका बाजूला सर्जन बसलेले आहेत आणि एखाद्याच्या पोटात दुखायला लागलं किंवा डोक्यात दुखायला लागलं, एखादा चक्कर येऊन पडला, एखाद्याला बेशुद्ध पडला, एखाद्याला अटॅक आला, तर दोघंही काही करू शकणार नाही. एम-डी म्हणतील, की माझ्याजवळ मेडिसिन नाहीये. सर्जनजवळ कुठलं टूल्स नसणार आहेत. परंतु तुम्ही विथआऊट एनी टूल, विथआऊट एनी मेडिसिन त्यांच्या प्रॉब्लेममधून तुम्ही रेस्क्यू करू शकता. इतकी ताकद ह्या आपल्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये आहे. त्यांना इंटरेस्ट आहे, ते नक्कीच ह्या गोष्टी शिकू शकतात किंवा काय एक्झॅक्टली मिळतं त्याच्यामध्ये शिकायला हे जाणून घ्यायचं असेल तर
तुम्ही पर्सनली कॉल करू शकता किंवा WhatsAppवरती हाय असा मेसेज करा. म्हणजे ते तुम्हाला अ, जाणून घ्यायला आणि समजून घ्यायला सोपं जाईल. कंपल्सरी नाहीये, परंतु ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी जर आपण घेतली, तर आज जे घरामध्ये लठ्ठपणा येतो, अचानक हार्ट अटॅक येत आहेत, बीपी, थायरॉईड, हार्मोनल चेंजेस, त्याच्यानंतर मायग्रेनसारखे आजार, डायजेशन, ॲसिडिटीसारखे आजार, तुम्ही जॉइंट पेन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता. इथं जे फ्लायर आहे त्याच्यावरती नंबर आहे तो नोट करून घ्या आणि वाटल्यास मी इथे लिंकवर पण टाकून देतो स्क्रीनवरती. त्याचा फायदा घ्या. थँक